या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही NDTV मराठीवर पाहिल्या सुद्धा असतील। पण या मुद्द्याला एक चौथी बाजू आहे। ती बाजू म्हणजे AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स। AI ला आम्ही ठाकरे बंधूंच्या युतीबाबत 11 प्रश्न विचारले आणि या 11 प्रश्नांची AI ने काय उत्तर दिली आपण पाहूयात। प्रश्न क्रमांक 1 आम्ही असं विचारलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत एकत्र लढले तर किती जागा त्यांना मिळतील। त्यावर AIचं उत्तर आहे ठाकरे बंधूंना मुंबईत 118 जागा मिळण्याची शक्यता आहे। AR च्या माध्यमातून हे उत्तर आलंय। पुढचा प्रश्न होता ठाकरे बंधूंना मुंबईत किती मतं मिळतील। उत्तर होतं ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना मुंबईत 30% मतं मिळू शकतात। हे AIचं उत्तर आहे। तिसरा प्रश्न आम्ही विचारला मुंबईत ठाकरे बंधूंच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे कोणते असतील। उत्तर काय आहेत पहा। मराठी विरुद्ध गुजराती ज्याची चुणूक आज आपल्याला पत्रकार परिषदेतून मिळाली। हिंदुत्व, घराणेशाही विरुद्ध लोकशाही आणि मुंबईचा विकास या 4 मुद्द्यांवर ठाकरेंचा प्रचार असेल। प्रश्न क्रमांक 3 मुंबईत ठाकरे बंधूंच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे कोणते असतील तर ठाकरे बंधू मुंबईच्या विकासासाठी काम करण्याचं वचन देतील असं उत्तर AI ने दिलं। प्रश्न क्रमांक 4 ठाकरे बंधूंसमोर कोणती आव्हानं या निवडणुकीत असतील। उत्तर काय होतं AIचं शिंदे गटाचं वर्चस्व आणि भाजपची आक्रमकता। ठाकरे बंधू हे मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतील ज्याला आज पत्रकार परिषदेमध्ये दुजोरा मिळाला आहे। प्रश्न क्रमांक 5 काय होता ठाकरे बंधूंची रणनीती काय असेल। उत्तर काय होतं याचं राज ठाकरे यांचं मराठी कार्ड आणि उद्धव ठाकरेंची संघटनात्मक बांधणी आणि दुसरा एक मुद्दा होता तो म्हणजे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न। हे दोघांची रणनीती असू शकेल असं AI ला वाटतंय। ठाकरे बंधूंची रणनीती काय असेल यावर आणखी AI ने काय उत्तर दिलं तर दलित मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न आणि पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवून बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न हे सुद्धा AI ला वाटतंय। प्रश्न क्रमांक 6 ठाकरे बंधू कोणत्या कोणत्या महापालिकांमध्ये एकत्र लढू शकतील। उत्तर आहे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिक। जसा अंदाज व्यक्त केला जातोय की मुंबई MMR रिजन आणि आसपासच्या 2-3 महापालिका। प्रश्न क्रमांक 7 आमचा होता की उद्धव ठाकरेंसाठी ही मुंबई महापालिका निवडणूक का महत्त्वाची आहे। उत्तर असं होतं की मुंबई महापालिकेत सत्ता मिळवणं उद्धव ठाकरेंच्या राजकीय पुनरागमनासाठी आवश्यक आहे। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंसाठी महापालिका निवडणूक का महत्त्वाची आहे यावर आणखी एक उत्तर AI ने दिलं। ते उत्तर असं आहे की एकनाथ शिंदेंना टक्कर देण्यासाठी मुंबई महापालिकेत सत्ता मिळवणं उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। हाच प्रश्न त्याला आणखी एक उत्तर मुंबई महापालिकेत सत्ता मिळवल्यास उद्धव ठाकरे मराठी मतदारांवर पकड मजबूत करू शकतील। त्यांच्या राजकीय गरजेपोटी त्यांना असं करावं लागेल। प्रश्न क्रमांक 8 आमचा असा होता की राज ठाकरेंसाठी मुंबई महापालिका निवडणूक का महत्त्वाची। उद्धव ठाकरेंचं बघितलं राज ठाकरेंसाठी का तर येणारी मुंबई महापालिका राज ठाकरेंच्या मनसेच्या अस्तित्वाची परीक्षा असेल कारण मनसेचं सध्या राजकीय अस्तित्व जवळपास नगण्य आहे। हाच प्रश्न त्यावर आणखी वाटतंय। हिंदुत्ववादी मतदारांमध्ये मनसेबद्दल आकर्षण आहे। हिंदुत्ववादी मुद्दा सुद्धा त्यांना कामाला येईल असं यायला वाटतंय। आणखी एक उत्तर त्यांनी दिलं ते म्हणजे स्थानिक मुद्द्यांवर मनसेचा जोर असतो आणि राज ठाकरे यांची मराठी मतदारांमधली लोकप्रियता हे सुद्धा त्यांचं बलस्थान असल्याचं AI ला वाटतंय। आणि प्रश्न क्रमांक 11 उद्धव ठाकरे काँग्रेससोबत लढले तर ठाकरेंना काय फायदा होईल। त्यावर AI असं म्हणतंय की काँग्रेससोबत युती केल्यास ठाकरे बंधूंना मुस्लिम आणि दलित मतांचा फायदा होऊ शकतो। काँग्रेससोबत लढल्यानं ठाकरे बंधूंची राजकीय स्थिती मजबूत होईल असं AI ला वाटतं। आणखी एक उत्तर त्यातलं AI देतंय की काँग्रेस आणि ठाकरे मिळून भाजप विरोधात संयुक्त मोर्चा उभा करू शकतील, एक पर्याय उभा करू शकतील असं अर्थात AI ला वाटतंय। तर हे सगळे प्रश्न आहेत। आज 7 PM विशेष रिपोर्टमध्ये या प्रश्नांचं आपण थांबणार आहोत। मात्र बुलेटिनमध्ये पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवर।